नमस्कार मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला साबुदाण्याची रेसिपी सांगत आहे। आज माझी एकादश होती म्हणून म्हटलं चला साबुदाण्याची रेसिपी सांगून देऊ माझ्या ताईंना। तर मी रेसिपी सांगत आहे। स्वच्छ 2-3 बटाटे धुवून घ्या, त्याचे साले काढून घ्या। साबुदाणा 3-4 तास अगोदर भिजायला टाका, म्हणजे मस्त फुलतो, तो व्यवस्थित फुगतो। बटाटे एकदम बारीक बारीक काट करून घ्या आणि बटाटे स्वच्छ धुवून घ्या आणि कढईत थोडंसं तूप टाकून बटाटे फ्राय करायला टाका, म्हणजे असे गोल्डन होईपर्यंत फ्राय करा बटाटे, म्हणजे साबुदाण्यात मस्त चव येते त्याची आणि बटाट्याची चव छान लागते। बटाटा परतायला थोडंसं तूप आणि मीठ टाका आणि मस्त गोल्डन होईपर्यंत परतून घ्या। वरतून थोडंसं तूप टाका परत आणि झाकून ठेवा 5-10 मिनटं। बटाटे असे गोल्डन होईपर्यंत चांगले कमी गॅसवर परतायला ठेवा, म्हणजे चांगले परततात आणि खायला बी मस्त लागतात। मग साबुदाणा टाका वरतून आणि शेंगदाणे, मिरच्या, मीठ मिक्सरमध्ये बारीक करून घ्या। बटाटे फ्राय झाले की थोड्या ताटात काढून घ्या। परत थोडंसं तूप टाका, वरतून साबुदाणा टाका, वरतून थोडं बटाटे फ्राय केलेले ते टाका आणि मीठ, मिरच्या, शेंगदाण्याचा कूट टाका। शेंगदाणे मस्त असे चांगले लालसर भाजून घ्या, वरचे छिलके निघते ना असे, आणि शेंगदाण्याचे छिलके काढून घ्या, म्हणजे साबुदाण्यात ते कडवटपणा राहत नाही। ते छिलक्याने थोडीशी कडवट लागतो साबुदाणा, निघते तेवढे छिलके काढून घ्या आणि मग मिक्सरमध्ये बारीक करून साबुदाणा टाका। अगोदर कढईत तूप टाका, साबुदाणा टाका, वरतून बटाटे टाका आणि मिरची, शेंगदाण्याचा कूट टाका, थोडंसं मीठ टाका आणि थोडंसं पाण्याचा शिपका देऊन 5 मिनटं कमी गॅसवर झाकून ठेवा। मस्त फुलतो साबुदाणा, खायला बी एकदम छान लागतो। करून पहा एक वेळेस या पद्धतीने, माझ्या पद्धतीने करून पहा, एकदम छान लागतो खायला। तळलेली मिरची, दही सोबत मस्त टेस्टी लागतो खायला। करून पहा। माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद। भेटन पुढच्या व्हिडिओमध्ये।